नमस्कार. आज 26 डिसेंबर 2025 जिल्हा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन मिशन आरंभ तासिकेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे आभार. प्रथमतः मी अण्णासाहेब रामभाऊ साळुंखे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनोशी, केंद्र कोरडगाव, तालुका पाथर्डी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, बालमित्रांनो, त्यांच्या पालकांनो, आज 26 डिसेंबर म्हणजे आज वीर बाल दिन आहे. आपल्या मुलांना त्यागाची, साहसाची, धर्मनिष्ठेची, राष्ट्रप्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. शीख धर्माचे 10वे आणि शेवटचे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग व साहिबजादा फतेह सिंग यांनी केलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ 26 डिसेंबर हा दिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. हा बाल दिवस 26 डिसेंबर 2022 पासून साजरा करण्यात येतोय. हा दिवस एखाद्याच्या विश्वासासाठी उभे राहणे आणि अन्यायाविरुद्ध लढणे या महत्वाच्या गोष्टींची आठवण करून मुघल बादशाह औरंगजेब यांनी ज्यावेळी या गुरु गोविंद सिंगांच्या 9 वर्ष व 6 वर्षाच्या पुत्रांना, मुलांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आणि त्यांचा धर्म त्यागण्याचे आदेश दिला, त्यावेळी या लहान चिमुकल्या बालकांनी स्पष्ट नकार देत आपल्या धर्माची तत्वे आणि आदर्श सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी मुघल बादशाह औरंगजेब याने त्या दोन्ही मुलांना भिंतीमध्ये गाडून टाकण्याचा आदेश देत त्या ठिकाणी त्यांना हुतात्म्य प्राप्त झाले. या चिमुकल्यांच्या धाडसांचं, साहसांचं कौतुक आणि त्यांची हिंमत पाहून शासनानं, आपल्या भारत सरकारनं 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. या दिवसाचे महत्त्व मुलांमधील शौर्य वाढवणे, सत्यनिष्ठा वाढवणे, आत्मसन्मान जागविणे, देशप्रेम, धर्मनिष्ठा आणि नैतिक मूल्यांची जपणूक, इतिहासातील बालवीरांचे स्मरण. साहिबजाद्यांच्या या बलिदानाला मानाचा मुजरा करून त्यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवूया. तर चला आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. सन 2024 मध्ये 18 फेब्रुवारी 2024 रोजी 5वी व 8वी या दोन्ही वर्गासाठी एकाच दिवशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर 1 म्हणजे भाषा व गणित 75 प्रश्न आणि 150 गुण या प्रश्नपत्रिकेच्या प्रश्न क्रमांक 26 ते 42 या प्रश्नासाठी आज आपण सर्वजण त्यावर चर्चा, उकल, काही युक्त्या, काही क्लुप्त्या या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना चर्चा करणार आहोत. त्यातील या संदर्भात प्रशासनानं या ठिकाणी मला विद्यार्थ्याशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. मित्रांनो, गणित विषयाचे विभाग 2 मध्ये 26 ते 75 असे 50 प्रश्न असतात. त्यांना 2 गुण, प्रत्येकाला 2 गुण याप्रमाणे 100 गुण असतात. पैकी आज आपण 26 ते 42 या प्रश्नांची उकल विश्लेषण पाहणार आहोत. चला तर आपण मग सुरुवात करूया. पण तत्पूर्वी विशेष आभार या ठिकाणी ही संकल्पना जी आहे मिशन आरंभाची, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी हेरेकर साहेब आणि आमचे जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्करजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट संकल्पना ही राबवली गेलेली आहे. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंदजी भंडारी साहेब यांनी सुद्धा याला खूप महत्व देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रशासन किती सजग आहे हे दाखवून दिले आहे. तर मित्रांनो, गणित विषय असा आहे की यामध्ये आपण पैकीचे पैकी मार्क घेऊ शकतो. त्या संदर्भात मी आपणास त्यासाठी थोड्याशा काही युक्त्या आणि क्लुप्त्या सांगाल की ज्या आपण पाळल्या, ज्या आपण आचरणात आणल्या, ज्याचा आपण जर फॉलोअप घेतला तर आपण 100% 50 गुणांपैकी 50 प्रश्नांपैकी 50 प्रश्न सोडून 100 गुण 100% मिळू शकतात. यासाठी पहिलं काम मित्रांनो आपलं असं करायचं की मागील वर्षाच्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त वेळा सोडून त्याचा सराव करायचा आहे.
यामुळे होईल काय, की तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न, प्रश्नांची मांडणी, प्रश्न परीक्षेला कोणत्या प्रकारे पडतात हे लक्षात येईल. दुसरं, एम-सी-क्यू प्रश्नांमध्ये पर्याय तपासूनच उत्तर काढायचं. एम-सी-क्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. त्यामध्ये उत्तर काढण्यामध्ये घाई करायची नाही आहे, गडबड करायची नाही. आपण साधारणतः अतिशय शांत डोक्याने हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि अंदाजाने उत्तर देणे टाळावे. बहुतेक हुशार मुलं काय करतात, की बेरजेची उदाहरणं असतील, परिमितीची उदाहरणं असतील, आणखी वेगवेगळी जी उदाहरणं असतील, ते तोंडी उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात आणि ते अंदाजाने उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, हे खूप चुकीचं आहे. गणितामध्ये तोंडीला महत्त्व जरी असलं, तरी ते पेपर कामाला खूप महत्त्व आहे. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या काढूनच उदाहरणे सोडवणे, ही यशापर्यंत जाण्याचं खरोखर मर्म आहे. ज्या ठिकाणी आकृत्या काढण्याची गरज आहे, त्या ठिकाणी मित्रांनो, आपण आकृत्या काढून त्या उत्तरापर्यंत जाऊया. गणिते सोडवताना वेळेचे भान ठेवून गणिते सोडवणे. परीक्षा परिषद कधी-कधी काय करते, की तुम्ही कोणत्या मार्गाने त्या प्रश्नाच्या याच्यापर्यंत जाता, उकलेपर्यंत जाता, हे पाहण्याचा प्रयत्न करते. मग त्यामध्ये आपण किती सहजपणे ते प्रश्न सोडवतो, हे या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. तर मुलांनो, ह्या सर्व गोष्टी आपण 4-5 गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टींचे नियोजन करून गणितात आउट ऑफ मार्क घेण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रथमतः आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. विभाग 2 गणित यामध्ये आपण आज 26 ते 42 या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न मी वाचतोय. सर्वांनी लक्ष द्यायचंय. हातामध्ये वही, पेन घेऊन बसायचंय. मोकळं बसायचं नाही. ज्या ठिकाणी मी काम करण्यास सांगेल, त्या ठिकाणी आपण काम करायचं. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आल्यानंतर प्रथमतः या विधानामध्ये आपल्याला विचारलं काय आहे? या विधानाचं सूचक काय आहे, की ते आपण बघायचंय. पहिल्यांदा आपण काय करायचंय, की जे चुकीचे आहे त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायचे आहे, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, की खालील उदाहरणे जे आहेत, ते 4 विधानापैकी 3 विधाने ही अत्यंत बरोबर आहेत आणि 1 विधान हे चुकीचं आहे. मग ते चुकीचं विधान कोणतं आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. त्या निमित्तानं आपण पहिल्यांदा प्रश्नामध्ये विचारलंय काय? प्रश्नामध्ये विचारलंय काय? हे आधी समजून घेऊया. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी विचारलंय, की चुकीचे विधान कोणतं? मी काय केलंय? त्या चुकीच्या या प्रश्नावर, या शब्दावर अंडरलाईन केली म्हणजे जेणेकरून मला कळतंय, की मला चुकीचंच विधान शोधायचंय. तर पहिल्या विधानाकडे, पहिल्या पर्यायाकडे मी येत आहे. हा 4ही पर्याय हे इष्टिकाचितीच्या संदर्भात आहेत. इष्टिकाचितीच्या संदर्भात आहेत. त्यामुळे इष्टिकाचितीविषयी जी बेसिक माहिती आहे, मग बेसिक माहितीमध्ये आपल्याकडे काय आहे? लक्षात घ्या मित्रांनो. बेसिक माहितीमध्ये आपल्याकडे प्रथमतः आपल्याला त्या आकृतीची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. पहिला पर्याय बघा. इष्टिकाचिती त्रिमितीय असते. आता गोंधळ असा होतो, की त्रिमितीय आणि द्विमितीय हे विद्यार्थ्यांना कधी-कधी लक्षात येत नाही. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, द्विमितीय व त्रिमितीय या 2 प्रकारामध्ये इयत्ता दुसरीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये हा घटक आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. तर त्यावेळी द्विमितीय आकृत्या म्हणजे ज्यांना लांबी रुंदी असते, उंची खोली जाडी नसते. त्यांना म्हणायचंय द्विमितीय आकृत्या. मग त्या कोणत्या आहेत? ते आहेत त्रिकोण, आयत, चौरस, वर्तुळ. म्हणजे ज्यांचं मोजमाप क्षेत्रफळ आणि परिमितीमध्ये केलं जातं, त्यांना म्हणायचं द्विमितीय आकृत्या. तर त्याला आपण इंग्रजीमध्ये 2D शेप सुद्धा म्हणू शकतो. आणि त्रिमितीय आकृत्या म्हणजे 3D शेप्स. ज्यांना लांबी, रुंदी याबरोबरच उंची असते आणि ती मोजता येते. जाडी, खोली असते. त्यांचा पृष्ठभाग द्विमितीय आकृत्यांचा पृष्ठभाग हा सपाट असतो आणि त्रिमितीय आकृत्यांचा पृष्ठभाग हा घन असतो किंवा घेर असलेल्या आकृतीचा असतो. त्यांचं मोजमाप आपण घनफळ आणि पृष्ठफळामध्ये करतो. याची जर उदाहरणं द्यायची झाली, तर त्रिमितीय आकृत्यामध्ये घन, इष्टिकाचिती, शंकू, गोल, दंडगोल ह्या ज्या आकृत्या आहेत, यांना आपण त्रिमितीय आकृत्या म्हणतो. पहिल्या पर्यायाकडे जाऊया आपण पहा.
इष्टिकाचिती ही त्रिमितीय असते. 100% ही त्रिमितीय आकृती आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान आहे इष्टिकाचितीला 12 कडा असतात. आता आपण 5वी मध्ये घन आणि इष्टिकाचिती याविषयी संपूर्ण माहिती त्या घटकामध्ये त्याचा एक विशेष घटकच आहे. त्यामध्ये आपल्याला कडा, पृष्ठे आणि शिरोबिंदू हे 3 घटक आपण या ठिकाणी पाहतो. आणि त्या पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की घनाला कडा 12, इष्टिकाचितीला कडा 12, घनाला पृष्ठे 6, इष्टिकाचितीला पृष्ठे 6, घनाला शिरोबिंदू 8, इष्टिकाचितीला शिरोबिंदू 8. हे आपल्याला इयत्ता 2री 3री पासून माहित आहे. परंतु काय होतं, गोंधळ असा होतो की आपल्या लक्षात राहत नाही. मग या ठिकाणी आहे इष्टिकाचितीला 12 कडा असतात. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर इष्टिकाचिती सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. या ठिकाणी जो चौरसाकृती हा शब्द आला आहे, हा चौरसाकृती शब्द हा इष्टिकाचितीला लागू होईलच असं नाही. कारण इष्टिकाचिती घन म्हटल्यानंतर हा जो घन शब्द आहे, घनाचे सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात हे 100% खरं आहे. परंतु इष्टिकाचिती जर आपण पाहिलं, साधारणतः इष्टिकाचिती म्हणजे जर आपण घर बांधण्यासाठी लागणारी वीट जर पाहिली, तर त्याचे सर्व पृष्ठे इष्टिकाचिती नाही, चौरसाकृती नाही. तर इष्टिकाचितीच्या संदर्भात असा प्रश्न आहे की इष्टिकाचितीचे अशी गोष्ट आहे की इष्टिकाचितीचे काही पृष्ठे चौरसाकृती असतात आणि काही आयताकृती असतात. त्यामुळे हा पर्याय अत्यंत चुकीचा आहे. त्या ठिकाणी आपण चुकीचं विधान शोधत आहोत आणि हे विधान आपल्या या ठिकाणी सापडलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चौथ्या पर्यायाची सुद्धा आपण चाचपणी करून पाहूयात. या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय सापडल्यानंतर पुढे जाण्याची गरज नसते. परंतु तरीही आपण पाहूयात. इष्टिकाचितीची लांबी, रुंदी आणि उंची मोजता येते. मी आताच तुम्हाला सांगितलं की त्रिमितीय ज्या आकृत्या असतात त्यांची लांबी, रुंदी, उंची असते आणि ती मोजता येते. अशा प्रकारे 26व्या प्रश्नाची उकल आपण अत्यंत सुंदर प्रकारे करून घेतलेले आहे. प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं आहे आणि आपणही अतिशय सुंदर प्रकारे ऐकलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 27वा प्रश्न. 27वा प्रश्न आहे 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 शब्दांखाली अंडरलाईन करायचे आहे. पहिला शब्द आहे 26 आणि दुसरा शब्द आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. या 2 शब्दाखाली आपल्याला अंडरलाईन करायचे आहे किंवा त्याच्या खाली रेष मारायची आहे. याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, खरोखर म्हणजे पूर्णपणे विचारले काय आहे यासाठी या 2 शब्दांखाली आपण जर रेष मारली तर आपला प्रश्न चुकणारच नाही हे आपण पहा. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिलं काम तुम्ही असं करायचंय की या ठिकाणी आपल्याला विचारले आंतरराष्ट्रीय संख्या. 26 नंतर पाहूया आपण. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संख्या. मग आपण 5वी मध्ये आंतरराष्ट्रीय संख्या, रोमन संख्या आणि देवनागरी संख्या या तिन्ही प्रकार आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंक असणाऱ्या संख्या. मग पर्यायामध्ये आपण जर पाहिलं पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 ह्या कोणत्या संख्या आल्यात मुलांनो? ह्या संख्या आल्या आहेत देवनागरीच्या संख्या. मग त्या देवनागरी संख्या असणारे पर्याय पहिल्यांदा कट होतील. राहिले पर्याय 2, पहिला आणि चौथा. यामध्ये आता आपण जाऊयात आपल्या प्रश्नाकडे. 22,000 म्हणजे 22,000 आहेत. परंतु पुढे 26 येते हे नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. मग 26 आणि ती संकल्पना हजाराची आहे. मग आपल्याला माहित आहे की 1,000मध्ये आपण पाहतो की 1,000 आणि त्याचे जर आपण 4 भाग केले, आपण जर त्याचे 4 भाग केले तर 250चा पाव भाग होतो. त्यालाच आपण 26 म्हणतो. आणि 500चा अर्धा भाग होतो. त्यालाच आपण साडे म्हणतो. आणि 750चा पाऊण भाग होतो. त्याला आपण पावणे म्हणतो. आणि पूर्ण भाग ज्यावेळेस त्याला होतो त्यावेळेस आपण त्याला हजार म्हणतो. या ठिकाणी पाव भाग म्हणजे 26, त्या ठिकाणी 22,000च्या पुढे लावल्यानंतर 22,000 प्लस 250 त्याचं उत्तर येईल 052 22,250 रुपये. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आपण जर पाहिला 1
तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आलंय 22,150 रुपये. हे उत्तर चुकीचं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 एकमेव पर्याय राहिला आहे. त्याचं उत्तर आहे 22,250. ॲक्युरेट उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण 27व्या प्रश्नाची या ठिकाणी उकल. याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे तुम्हाला विचारलं काय जाईल, की 22,500, 22,500, पावणे 23,000. मग त्याच्या संदर्भातले आपण 4-4, 5-5 उदाहरणं आपल्या मनाने घेऊन सोडवून पाहिल्यानंतर आपल्या शिक्षकांकडून, आपल्या आईकडून, वडिलांकडून समजावून ज्या ठिकाणी आपला आता कधी-कधी मुलांचा पावणेमध्ये घोळ होतो. पावणे 25 मग तो लिहितो 25,750. अरे बाबा, पावणे 25 म्हणजे ते 25 पूर्ण नाहीत. 24,750 अशा प्रकारे तो आपण थोडासा सराव करायचा आहे. अशाच प्रकारची धाटणी परीक्षेला पडणार आहे. त्यामुळे प्रश्नांची धाटणी आपण समजून घ्यायची आहे. चला या पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न हा आकृतीचा प्रश्न आहे, की सदरची जी आकृती आहे, त्या आकृतीची परिमिती किती असेल? मग या प्रश्नासाठी हा जो जे पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा शिष्टिकाचित्ती आणि घन हा जो घटक आहे त्या संदर्भातला आहे. दुसरा प्रश्न जो आहे संख्या ज्ञानाचा प्रश्न आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे तो परिमिती काढण्यासंदर्भातला जो प्रश्न आहे, तो प्रश्न आहे परिमिती क्षेत्रफळ या घटकावर. तर खालील आकृतीची परिमिती किती असेल? पहिल्यांदा परिमिती ही जी गोष्ट आहे, परिमिती म्हणजे दिलेल्या आकृत्यांच्या सर्व बाजूंची बेरीज. या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. दिलेल्या आकृत्यांच्या सर्व बाजूंची बेरीज. मग या आकृत्याला जे बाजू दिल्या आहेत, ती वेगवेगळी आकृती आहे. आपण शिकतो चौरस, आयत, परंतु अशा प्रकारची आकृती आल्यानंतर मुले थोडंसं गोंधळून जातात. परंतु गोंधळून न जाता त्या आकृतीमध्ये मुलांना करायचंय काय फक्त, की ज्या ठिकाणी ज्या बाजूंच्या लांबी दिलेल्या नाहीत, त्या ठिकाणी आपल्याला लांबी लिहून घ्यायच्यात. ज्या बाजूंच्या लांबी दिलेल्या नाहीत, त्या ठिकाणी मी मुलांनो टिक मार्क करतोय पहा. या ठिकाणी या बाजूची आपल्याला लांबी दिलेली नाही. या बाजूची लांबी दिलेली नाही. या बाजूची लांबी दिलेली नाही. या ठिकाणी दिलेली आहे. या बाजूची लांबी दिलेली नाही. या बाजूची लांबी दिलेली नाही. या बाजूची लांबी दिलेली नाही. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. 6 ठिकाणच्या लांब्या आपल्याला पहिल्यांदा मांडून घ्यायच्या आहेत. नंतर त्याची बेरीज करून त्याची परिमिती काढायची. अशा वेळेस काय करतात मुलं? जे अंक दिसतात त्याचीच बेरीज करतात आणि मोकळे होतात. आणि पर्याय पहिलाच असतो पहा. 6 अन् 2, 8 अन् 2, 10 अन् 2, 12 अन् 2, 14 अन् 2, 16, 4, 20 अन् 2, 22 अशा प्रकारे मोजून मुलं लिहून टाकतात आणि पर्यायात कुठेतरी 22, 24, 30 असतं आणि ते लिहून टाकतात. पहा, या ठिकाणी हे जे अंतर आहे, हे अंतर आपण पाहताय. हे अंतर आहे 2 सेमी. सेम अंतर या ठिकाणी आहे मित्रांनो. मग ते सुद्धा 2 सेमीचं अंतर आहे. आतमध्ये लिहून घ्या. त्यानंतर या ठिकाणी 2 सेमीचं अंतर आहे. या ठिकाणी 4 सेमीचं अंतर आहे. ही आकृती आपण जर पूर्ण केली मित्रांनो, ही आकृती आपण जर पूर्ण केली, तर 4+2 ही बाजू 6 येईल. म्हणजेच ही आकृती पूर्ण केल्यानंतर ही पूर्ण आकृती होईल. ही रेषा पूर्ण होईल. ही रेषा पूर्ण होईल. मग ही सुद्धा बाजू 6 असेल. त्यातली 2 इथं आली, 2 इथं आली. 6 मधून 4 गेले, 2 राहिले, म्हणजे ही बाजू 2 असेल. ओके. आणि त्यानंतर या ठिकाणी 2 आहे पहा. या ठिकाणची बाजू 2 आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा ही 2 बाजू असेल. आपण शोधलेल्या बाजूंचे माप आतमध्ये लिहूयात. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो बारीक लक्ष द्या. कारण हा प्रश्न अनेक वेळा परीक्षेला पडतो आणि आपण अत्यंत साधा प्रश्न आपण चुका करून जातो. हा प्रश्न ही रेषा बघा, ही बाजू बघा, याची 2 आहे. म्हणजेच ही त्याच्यासारखीच सेम आहे, तेवढीच आहे. ही सुद्धा 2 आहे. त्यानंतर बाजू राहिली फक्त एक काढण्याची, ती म्हणजे ही. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या विरुद्धची बाजू ही आहे, समोरची बाजू ही आहे, ही पूर्ण 6 आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं, की ही जर पाहिली तर ही 2 आहे. मग ही तशीच आपण जर ही पुढे वाढवली आकृती, तर या ठिकाणी हे 2 अंतर आपल्याला गेलेलं दिसेल. म्हणजे राहिलं वरचं अंतर 4. मग या ठिकाणी 4 असेल. मग हे आतमध्ये लिहून घ्या. मग या दिलेले जे माप आहेत, दिलेले माप मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
11, 12, 13 या सर्वांची जर आपण बेरीज केली, सर्वांची जर आपण बाजूला घेऊन बेरीज केली, तर ते सर्वांची बेरीज येते 36 सेमी. मग या प्रश्नाचं उत्तर असेल 36 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. यावेळेस अंदाजाने उत्तर काढायचं नाही, गडबड करायची नाही आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ आपल्या मनाचा होऊ द्यायचा नाही. कारण होतं काय, आकृती सोपी असते, परंतु विद्यार्थ्यांना घाई खूप असते. त्यांना असं वाटतं की हा प्रश्न मला येतोय आणि तो साध्या साध्या चुका करून जातो. पुढचा प्रश्न आहे, समजलाय तुम्हाला प्रश्न आताचा? गुड, चांगलं लक्ष देताय तुम्ही, व्हेरी गुड. बरीच मुलं एकदम बारीक त्या मोबाईलकडे बघतायत, हातामध्ये वही पेन घेऊन बसले आहेत. तर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 29वा प्रश्नाकडे आपण जातोय. दिलीपने 35,900 रुपयांना एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी ती मोटरसायकल 40,750 रुपयांना विकली. तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? पहा, हा घटक, हा जो प्रश्न आहे, नफा तोटा, नफा तोटा या घटकावरील प्रश्न आहे. आलेला प्रश्न आपल्याला सरांनी शिकवलेल्या कोणत्या घटकावरील आहे हे ओळखता येणे आणि तो कसा सोडवायला सांगितलाय हे ओळखता येणे, म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही त्या प्रश्नाची उकल पहिल्यांदा समज त्या प्रश्नाची समजून घेणे की आपल्याला सरांनी या घटकावर अनेक उदाहरणे घेतली आहेत आणि ती कोणत्या प्रकारे शिकवली आहेत हे आपण त्या ठिकाणी शोधणे आणि त्या प्रकारे हा प्रश्न सोडवणे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, त्या दिलीपने घेतलेली जी मोटरसायकल आहे, त्या मोटरसायकलची जी खरेदी किंमत आहे ती आहे 35,900. मग त्यानंतर पुढे जर आपण वाचलं, दिलीपने एका 35,900 रुपयांनी एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. दुरुस्तीसाठी खर्च केला मित्रांनो, म्हणजे ते सुद्धा खरेदी किमतीमध्ये ऍड होईल. या ठिकाणी दोन्ही मिळून पहिल्यांदा आपण ही किंमत काढून घ्यायची आहे, लक्षात घ्या. ती आली 39,680. या उदाहरणामध्ये होतं काय, मुलं काय करतात, जी दिलीपची जी खरेदी केलेली मोटरसायकलची जी किंमत आहे 35,900, ही खरेदी किंमत धरतात आणि विक्री किंमत ते बरोबर शोधतात आणि त्या किमतीमधून ज्या क्रिया करायच्या त्या दोन्ही किमती ते करतात. परंतु हा दुरुस्तीसाठीचा जो खर्च आहे, हा नेहमी खरेदी किमतीत टाकायचा आहे. कारण लक्षात घ्या की तो जो खर्च आहे तो त्याला सायकल तेवढ्याला पडलेली आहे, मोटरसायकल तेवढ्या किमतीला ती पडलेली आहे. नंतर त्याने त्याची विक्री केली आहे. त्याने त्याची विक्री किंमत काढलेली आहे. म्हणजेच विक्री किंमत. त्याने ती गाडी एवढा खर्च करून त्याला ती एकूण खरेदी किंमत त्याची पडलेली आहे 39,680 आणि त्याने ती गाडी विकली 40,750 रुपयांना. लक्षात घ्या, 40,000 रुपये आणि 750 रुपये वरती एवढ्या रकमेला त्याने ती मोटरसायकल विकलेली आहे. म्हणजे 39,680 रुपयांना खरेदी केलेली मोटरसायकल 40,750 रुपयांना विकली. म्हणजे खऱ्या अर्थानं या व्यवहारामध्ये खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल त्यावेळी नफा होतो, कारण त्याला त्याच्या किमतीपेक्षा जास्त किंमत मिळते. मग नफा जर काढायचा असेल तर त्यावेळी विक्री किमतीमधून कधीही खरेदी किंमत वजा करायची असते. पहा, 0 या ठिकाणी 5तून 8 जात नाहीत, आपल्या माहितीत 15 असतात. 15तून 8 गेले 7, या ठिकाणी 6तून 6 गेले 0, 0तून 9 जात नाहीत, 10 केले, 10तून 9 गेला 1, तर 3 राहिले 0. 1,070 रुपये हा त्याचा नफा असेल. मग पर्याय क्रमांकामध्ये आपण शोधूयात की 1,070 कुठं आहे. 1,070 पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी नफा तोटा घटकावरील उदाहरण आहे आणि पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. या उदाहरणामध्ये गोंधळ होतो काय मुलांनो, आपण काय करतो की 40,750 मधून बरीच मुलं 35,900 वजा करतात. पण 5 5, 17तून 9 गेले 8,
या ठिकाणी राहिले 9, 9 5 गेले 4, 4,850 रुपये. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2, 4,850 रुपये हे उत्तर येतं आणि ते त्या मुलाला वाटतं की ही उत्तर आहे आणि ते चुका होऊन जातात. म्हणून या उदाहरणामध्ये दुरुस्ती आणि निव्वळ खरेदी या दोन्ही एकत्र करून एकूण खरेदी किंमत काढायची असते आणि नंतर ती विक्री किमतीतून वजा करायची असते. यानंतरचा पुढचा प्रश्न मित्रांनो पाहूयात आपण. एका स्वस्त धान्याच्या दुकानात एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ आणि 15 पोती 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ आणि 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्राम धान्य असेल, तर स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती धान्य विक्रीसाठी आले? आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण हा शब्द आल्यानंतर आपल्याला माहित आहे, की ते सगळे आपले एकत्रित करावं लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पोत्यांची संख्या आणि त्यामध्ये जे हे आहे, त्यामध्ये जे धान्य आहे, त्याची संख्या समान आहे. मग पोते कोणते कोणते आहेत? गहू, तांदूळ आणि तूर डाळ. या ठिकाणी हे 3 प्रकार आहेत. तर त्या 3 प्रकाराचे पोते किती आहेत ते आपण पाहूया. यामध्ये परीक्षा परिषदेने हा जो प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अवघड म्हणून दिलेला नाही. परंतु यामध्ये विद्यार्थ्यांना किती कमी वेळात हा प्रश्न सोडवता येईल यासाठीचा हा प्रश्न आहे. त्या संदर्भात मुलांनी तो प्रश्न अगदी शांत मनाने आणि वेगाने सोडवण्यासाठी या ठिकाणी काय करायचं आहे पहा. पोत्यांमध्ये गव्हाची पोते असतील, तांदळाची पोते असतील आणि तूर डाळीची पोते असतील. यामध्ये 40-40 किलोग्राम प्रत्येकी पोत्यामध्ये आहे. तर त्यावेळी गव्हाची पोती 85, तांदळाची पोती 50 आणि तूर डाळीची 15 हे अशी त्याची संख्या आहे. तर त्या ठिकाणी आपण या तिन्ही पोत्यांची संख्यांची बेरीज पहिल्यांदा करून घेऊया. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 8, 9 आणि 5 14 आणि 1 15. त्याचं उत्तर आलं 150. म्हणजे 150 पोती या ठिकाणी ती आहेत टोटल आणि त्या प्रत्येकामध्ये 40 40 एवढी प्रमाण आहे. त्या प्रत्येक पोत्यामध्ये 40 किलोग्राम एवढं धान्य आहे. मग त्यावेळी त्या बेरजेला फक्त आपण 40 ने गुणूयात. 2 शून्याशी 2 शून्य, 15 चोक 60. उत्तर आलं 6,000. उत्तर 6,000. मग यामध्ये मुलं काय करतात मित्रांनो? 85 गुणिले 40, 50 गुणिले 40, 15 गुणिले 40 या सर्वांचा गुणाकार करतात आणि नंतर त्याची बेरीज करतात. हे उत्तर बरोबर येईल. परंतु परीक्षा परिषद कधी कधी सोप्या उदाहरणाद्वारे तुमचा सोडवण्याचा स्पीड, तुमचे त्या ठिकाणी सोडवण्याची पद्धत, तुम्ही किती कमी वेळात हे उदाहरण सोडू शकता हे सर्व चेक करत असतं. त्यामुळे आपण त्यांच्या नियमानुसार कमी वेळात हे उदाहरण सोडायचं आहे. मग या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 6,000. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. अतिशय सोप्या पद्धतीने हे सोडायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा जो प्रश्न आलाय स्वस्त धान्याचा हा मापन या घटकावरचा आहे. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अपूर्णांक या घटकावरती. प्रश्न आहे खालील अपूर्णांकाच्या एक मिनिट. खालील अपूर्णांकाच्या जोड्यांमधील चौकटीत च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान, यापैकी नाही बरोबर किंवा यापैकी कोणतं चिन्ह योग्य ठरेल असा प्रकारचा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे अत्यंत साधा, सोपा परंतु गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. मग यामध्ये आपल्याला पहिल्यांदा प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे, काय विचारलं आहे ते शोधायचं आहे
नंतर त्याचं आपल्या ठिकाणी उकल करायचे आहे. हा जर प्रश्न आपण पाहिला विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला 3 अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांची तुलना सांगितलेली आहे. पहिला आहे 3/4 चौकट, 6/8 चौकट आणि 7/9. या 3 अपूर्णांकाची तुलना या ठिकाणी करायची आहे आणि 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायामध्ये जे चिन्ह दिले आहेत, तर ते चिन्ह आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी भरायचे आहेत. तर त्या ठिकाणी आपण त्याची तुलना प्रथमतः करून घेऊयात. पहा, 3/4 आणि 6/8 याची तुलना करत असताना आपल्या लक्षात आलं असेल की 6/8 याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. खाली घेऊयात. 3/4 त्यातला जर आपण 2 ने भाग दिला, 6 आणि 2 8 म्हणजे या ठिकाणी 3/4 चौकट 3/4 हे अपूर्णांक समान आले. म्हणजे त्या ठिकाणी आपलं बरोबर चिन्ह द्यावं लागेल. बरोबर चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी दुसरा अपूर्णांक जो आहे, तो आहे 7/9. या अपूर्णांकाची तुलना करत असताना आपण जास्त वेळ न घालता फक्त पहिल्याच्या अंशाने दुसऱ्या छेदाला गुणा. 9 त्रिक 27 याच्या डोक्यावर 27 लिहा. 7 चोक 28 दुसऱ्याच्या डोक्यावर 28 लिहा. म्हणजे या ठिकाणी हा अपूर्णांक जो आहे 27 आहे आणि हा 28 आहे. 27 पेक्षा 28 मोठे असतात म्हणून 27 पेक्षा 28 मोठे, च्यापेक्षा लहान म्हणजे 28 पेक्षा 27 लहान असं म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बरोबर आणि च्यापेक्षा लहान हे 2 चिन्ह या पर्यायामध्ये शोधायचे आहेत. मग पाहूयात आपण पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 1 बरोबर आणि च्यापेक्षा मोठा हे आपलं उत्तर नाही. दुसऱ्या याच्यामध्ये बरोबर चिन्हच नाही, त्यामुळे तो पर्याय वगळून जाईल. तिसऱ्या याच्यामध्ये बरोबर चिन्ह नाही, तोही पर्याय वगळून जाईल. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, आपण जे उत्तर काढलंय ते पर्याय क्रमांक 4 मध्ये त्याचं उत्तर आहे. पहा, अशा प्रकारे सुंदररित्या पण त्या उत्तरापर्यंत जायचं आहे. अतिशय सुंदर प्रकारे सोडवायचा आहे, गडबड करायची नाही. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आणि हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, हा अपूर्णांक या घटकावरती आहे. तुम्ही प्रत्येक घटक सोडत असताना त्यात बेसिक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या प्रश्नामध्ये बेसिक आहे पहा, सममूल्य अपूर्णांक तुम्हाला करता आला पाहिजे, शोधता आला पाहिजे. तसंच अंशछेदाचे भिन्न अपूर्णांक असताना, भिन्न छेद असताना त्याची बेरीज वजाबाकी तुम्हाला करता आली पाहिजे, तुलना करता आली पाहिजे. या ठिकाणचं हे बेसिक आपल्या ठिकाणी आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे अतिशय सुंदर प्रश्न. दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. परत तुम्हाला सांगतो की त्या ज्या ठिकाणी जे शोधायचंय त्याच्या ठिकाणी पहिल्यांदा आपण अंडरलाईन करायला शिका. म्हणजे आपल्या लक्षात राहतं की ती काय करायचं आहे. अशा हे केल्यानंतर काय होतं, कधी कधी आपण वेगळं शोधून ठेवतो. बरोबर चिन्ह बरोबर शोधून ठेवतो. त्यामुळे आपण जे शोधायचं ते बघा. पहा, पुढचा प्रश्न आहे, कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो. मग आपण कोणतीही संख्या घेऊया, 5 घेऊया. 5 गुणिले 0 बरोबर 0. म्हणजे कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार 0 येतो, हे बरोबर आहे. आपल्याला शोधायचंय चुकीचं. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या येते. म्हणजे बघा विद्यार्थी मी खाली लिहितोय कच्च्या कामामध्ये, एक विषम संख्या घेतोय आणि त्याला दुसऱ्या विषम संख्येने गुणतोय. उत्तर आलं 9×7=63. त्यांनी सांगितलंय कोणत्याही विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या येते, नाही उत्तर विषम संख्या येते. हे विधान चुकीचं आहे. परंतु आपण खालचे सुद्धा टॅली करूयात. गुण्य गुणिले गुणक बरोबर 0 असेल तर गुण्य गुणक 0 असतील, असू शकतात. 0 गुणिले 0 बरोबर 0 हे विधान बरोबर आहे. पुढचं आहे, कोणत्याही दोन संख्येच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी 8 हा अंक येणार नाही. पहा, हे विधान बरोबर आहे. आपण 12 गुणिले 22 त्यांच्या नियमानुसार आपण घेतलंय की कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास. मग बघा 8 गुणिले 8 जर घेतलं आपण तर ते 64 येईल. 4 गुणिले 4 घेतलं ते 16 येईल. म्हणजे 8 हा येईलच असं सांगता येत नाही. मग तेही विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर चुकीचं आहे, पण आपण लिहून टाकायचं आहे. हा सुद्धा विद्यार्थ्यांनो की जे मूलभूत क्रियावरील जी उदाहरणं आहेत त्यावरचा आधारित हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 23वा प्रश्न, 33वा सॉरी. आणि हा प्रश्न अतिशय छान प्रश्न आहे. कालमापनावरचा हा प्रश्न आहे.
आणि आपण त्या ठिकाणी कालमापनावरच्या प्रश्नासाठी तयार आहोत. रोशनीला नागपूर ते वर्धा प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटं लागली. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? या ठिकाणी तिला प्रवासासाठी 2 ठिकाणं आहेत, 2 वेळा दिलेल्या आहेत आणि एक विश्रांती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला करायचंय 1 तास 30 मिनिटं अधिक 1 तास 50 मिनिटं आणि प्रवासाची 15 मिनिटं. या तिन्ही वेळा ज्या आहेत त्या तिन्ही वेळा त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायच्या आहेत. या ठिकाणी आपण असं जरी केलं तास मिनिटे, 1 तास 30 मिनिटे, 1 तास 50 मिनिटे आणि 15 मिनिटे. या ठिकाणी आपण यांची बेरीज केली 5, 9, 2. 2 तास 95 मिनिटे. आपण घड्याळाची बेरीज करताना शिकलो, ज्यावेळेस हे जे मिनिटे आहेत हे 60च्या पुढे गेल्यानंतर त्याच्यामधून आपण 60 वजा करून घेऊया आणि त्याच्यामधून तास वजा होतील म्हणून तास आणि त्या ठिकाणी 1 मिळूयात. त्याचं उत्तर आलं 3 तास आणि 35 मिनिटे. पर्याय शोधूयात. 3 तास 35 मिनिटे आहे का? पहा, प्रश्न क्रमांक 33. पर्याय 1 वाजून 20 मिनिटं, 3 वाजून 35 मिनिटं, 1 वाजून 35 मिनिटं, 12. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे उत्तर आहे. हे उदाहरण सोडत असताना गोंधळ होतो काय, की 2 तास 95 मिनिटं आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये उत्तर सापडत नाही आणि ज्यांचा सराव कमी आहे मग ते सांगतात की ते प्रश्न चुकीचा आला होता. अरे बाबा, की 95 मिनिटं अगोदर तू त्याच्यामधून तास 60 आणखी एकदा वजा होतील आणि तास तास होईल, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडासा लेवल थोडीशी वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. हा प्रश्न मी वाचतोय. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति खर्च आलाय. प्रति चौरस मीटर या दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती असेल? विद्यार्थ्यांनो, ही जी आहे भिंत आयताकृती आहे. आयताकृती भिंत आहे. म्हणजे आयताकृती भिंतीला लांबी रुंदी असते. उदाहरण जर आपण पाहिलं तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला लांबी दिलेली आहे 15, परंतु रुंदी या ठिकाणी काढायची आहे. परंतु त्या क्षेत्रफळ दिलेलं नाही. मग प्रथमतः उदाहरणावरून आपल्या भिंतीचं क्षेत्रफळ काढता येईल. भिंतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्ही लक्षात घ्यायचंय, जो भिंतीला प्रति चौरस मीटरचा खर्च आहे त्या प्रति चौरस मीटरच्या खर्चाने एकूण आलेल्या खर्चाला भागायचं असतं. मग त्यावेळेस तुम्हाला मिळेल भिंतीचे क्षेत्रफळ आणि 45 एक 45 45 सक 270 0. तर तसा भाग देता येत नसेल तर सरळ आपण 5 ने भाग देऊ शकता, 9 ने भाग देऊ शकता. परंतु या ठिकाणी 45चा पाढा मला सोपा वाटला म्हणून मी पटकन म्हटलं आणि 60. हे जे आलं आहे, मुलं लगेच पटकन पर्यायामध्ये पाहतात आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर लिहून मोकळे होतात. अरे मित्रांनो, हे जे आहे हे आलेलं आहे क्षेत्रफळ, आपल्याला विचारले आहे रुंदी. मग रुंदी काढत असताना आपल्याला माहित आहे की आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी आहे. मग आयताच्या क्षेत्रफळाला जर आपण लांबीनं भागलं तरी आपल्याला रुंदी भेटू शकते. मग सूत्र मांडण्यापेक्षा पटकन आपण 60 भागिले 15, कारण 15 आपली लांबी आहे, क्षेत्रफळ 60 आहे. क्षेत्रफळ आपण 60 काढलेलं आहे, कारण क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण या 2 संख्यांचा गुणाकार केलेला आहे. एकूण खर्च आणि प्रति चौरस मीटरचा खर्च आणि 15चा पाढा 60 पर्यंत म्हणल्यानंतर 4 चौरस मीटर 4 मीटर या ठिकाणी त्याचं उत्तर येईल आणि ते पर्याय शोधलं असता पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असेल. 35वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 12 किलोग्रॅम अधिक 1350 ग्रॅम. यामध्ये आपण 12 किलो आणि त्याचे ग्रॅम आपण या ठिकाणी लिहून घेऊया. त्यानंतर 1350 ग्रॅम त्यालाही आपण जर दशांश किलोग्रॅम मध्ये आणलं तर त्याचं उत्तर असं येईल मित्रांनो
1300 ग्रॅम 1350 छेदात 100 जर घेतले तर 3 घरं सोडून म्हणजेच पाठीमागून आपण 3 दशांश स्थळ सोडून 1 2 3 दशांश चिन्ह देतो म्हणजे 1 किलो 350 ग्रॅम आणि 1 किलो 350 त्या ठिकाणी जर आपण मिळवले तर ते उत्तर येतं 0.5331 म्हणजे 13 किलो 350 13 किलोग्रॅम 350 ग्रॅम पर्याय पहिला कट दुसरा वगळं आणि तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय सेम आहे. मग हे जे आहे पहा याला म्हणतात 13,350 ग्रॅम आणि जर किलोग्रॅम मध्ये वाचायचं असेल आपल्याला की 13,350 ला जर आपण हजारने भागलं म्हणजेच 13.350 किलोग्रॅम त्याचं उत्तर येईल. म्हणजे ते उत्तर आहे 13.350 किलोग्रॅम. विद्यार्थी एवढ्या कष्टाने उत्तर काढतात आणि त्या ठिकाणी ग्रॅम लिहून टाकतात. विद्यार्थी मित्रांनो ग्रॅम लिहित असताना त्याला आपल्याला हजारने गुणावं लागेल म्हणजे ते 13,350 येईल आणि किलोग्रॅम करताना त्याला त्या ग्रॅमला हजाराने भागावं लागेल. अशा प्रकारे हे मापनावरचं उदाहरण असतं होतं. मापनावर 3 उदाहरणे येतात लक्षात ठेवा आणि ते 3 उदाहरणे 6 गुण आपल्याला देऊन जातात. त्यामुळे तो घटक पक्का करून घ्या. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. हा पुढचा प्रश्न आहे नाणी आणि नोटा या संदर्भातला. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तुम्हाला सर्वांना माहित आहे की 1 रुपयामध्ये 100 पैसे आहेत. मग 72 रुपयामध्ये 72 पैसे आणि 5 पैसे त्यात ऍड करूया. 7,205 पैसे त्याला दशांश अपूर्णांकात लिहिण्यासाठी 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात म्हणून त्याला 100 ने आपण या ठिकाणी भाग देऊयात. म्हणजे भाग देण्यासाठी आपल्याला माहित आहे की 2 शून्य जर असतील तर आपण दिलेल्या संख्येमध्ये पाठीमागून 2 घरं मोजून पण शून्य देऊ शकतो म्हणजे 72.05 हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. यामध्ये मुलं घोळ करतात की 72 रुपये 5 पैसे असं लिहून टाकतात आणि त्याचा गोंधळ होऊन जातो. मग हे झालंय 72 रुपये 50 पैसे. आपलं विचारलंय 72 रुपये 5 पैसे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 37 की एका व्यापाऱ्याने 2,500 प्रति क्विंटल दराने 300 पोती घेतली. अतिवृष्टी म्हणजे जास्त पावसामुळे 70 पोती खराब झाली, धान्य खराब झाले आणि उर्वरित गव्हाची पोती त्याने 2,700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला हे बघायचं आहे. पहा 2,500 क्विंटल दराने त्याने 300 पोती घेतली. मग त्याचं आपण पहिल्यांदा एकूण धान्य काढून घेऊयात. एकूण दर काढून घेऊयात 25-75 आणि 4 शून्य 7,50,000. त्यानंतर या ठिकाणी एक थोडासा गोंधळ त्यांनी आपला केलेला आहे. 300 पोत्यांमधून 70 पोती खराब झाली म्हणजेच 230 पोती या ठिकाणी शिल्लक राहिली. मग ती 230 राहिलेली जी पोती आहेत ती पोती त्याने 2700 रुपयाने विकलेली आहे. खरेदी केली 2500 विकली 2700. मग आपण जर 27 आणि 23 या ठिकाणी जर गुणाकार केला तर तो येतो या ठिकाणी 3 21 6 2 8 14 5 621 आणि त्याचे 4 3 शून्य पाठीमाग म्हणजेच 7.5 लाखाला घेतलेली पोती त्याने 6,21,000ला विकली म्हणजे त्याला तोटा झालाय. मग याची आपण जर वजाबाकी केली 0 0 0 0 0 0 10तून 1 गेला 9 या ठिकाणी 4तून 2 गेले 2 आणि 7तून 1 गेला 1. 1,29,000 रुपये त्याला त्या ठिकाणी तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 हा नफा तोटा या घटकावरील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की जी पोती खराब झालेली आहे ती विकताना ती कमी करून त्या विकलेल्या दराने त्याला गुणायचं आहे. हे या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे विकलेली पोती जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. मग त्या संदर्भात आपण तसं नियोजन करून ते उदाहरण सोडायचं आहे, गोंधळ करायचा नाही. त्यानंतरचा पुढचा 38वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत सोपा प्रश्न आहे, बेरजेचा प्रश्न आहे, परंतु गोंधळ करायचा बेरीज चुकून जातात मुलं. प्रश्न 38 कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 12,870
रुपये 13,850, रुपये 9,640 आणि रुपये 25,390, तसंच रुपये 7,450 ची मदत केली. तर एकूण किती रुपये मदत केली? एकूण किती रुपये मदत केली म्हणजेच या सर्वांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल. या सर्वांची जर आपण बेरीज केली, मांडणी करताना फक्त घोळ करायचा नाही मित्रांनो. मांडणी करताना गोंधळ झाला तर ती बेरीज चुकण्याची शक्यता असते. म्हणून आपण मांडणी व्यवस्थित जर केली तर उत्तर चुकत नाही. गणितामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर सराव जास्तीत जास्त खूप महत्वाचा आहे. या सर्वांची बेरीज जर केली तर उत्तर येते एकूण 70,200 रुपये आपण करून पाहू शकता. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सरळ साधा प्रश्न आहे. फक्त बेरीज आहे, फक्त शाब्दिक बेरीज आहे. ही आपल्याला ओळखायची आहे. आणि असे प्रश्न म्हणजे तुमच्यासाठी पर्वणी आहे. त्यांचे गुण देणारे प्रश्न आहेत. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आहे शाब्दिक उदाहरण बेरीज या घटकावरील. आणि पुढचा प्रश्न आहे 39. हा प्रश्न आहे शेकडेवारीचा, शेकडेवारी या घटकावरचा. शेकडेवारी घटकावरला प्रश्न आहे. प्रश्न वाचतो मी पहा. 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1,250 आसनांपैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% आणि तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहील. तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली यांची आपण बेरीज करून घेऊया. 60%. एकूण आहेत 1,250 आसने. त्यापैकी रिकामी आसने म्हणजे बसण्याची व्यवस्था. रिकामी राहिली आहे 26%. आपण रिकामी राहिलेली वर घेऊया आणि एकूण खाली घेऊया. या ठिकाणी सोडवत असताना आपलं असं लक्षात येईल की हे उदाहरण शेकडेवारीचं आहे. पाहूया. रिकामी आसने वर आणि एकूण आसने खाली छेदात. 100 पैकी 26 आसने म्हणजे 26% आसने ही रिकामी राहिली आहेत. तर एकूण आसने आहेत 1,250. मग किती आसने रिकामी राहिली? या ठिकाणी आपण x बाहेर काढतो. ज्या वेळेस बरोबर चिन्ह मध्ये येतं त्यावेळेस आपल्याला तिरपा गुणाकार करायचा असतो. मग 100चा गुणाकार x ची, 26चा गुणाकार 1250 ची, 26 गुणिले 1250 छेदात 100, शून्याशी शून्य गेला. 26 ला आणि 10 ला 2 ने भाग जाईल, 2 10, 2 13 26 आणि 5 ने 125 ला भाग जाईल, 5 1 5, 5 25 125. 13 गुणिले 25 या ठिकाणी आपण करूया. 13 5 65 म्हणजे एकक स्थानी 5, एकक स्थानी 5 अंक आलाय. एकक स्थानी 5 अंक असणारा पर्याय आपण या ठिकाणी पाहूयात. एकक स्थानी 5 असणारा पर्याय फक्त एकच आहे. बाकी ठिकाणी एकक स्थानी 0 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 325 हे त्याचं उत्तर आहे. गुणाकार जर आपण या दोघांचा गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो, तोही 325 येईल. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. हा दिनदर्शिकेवरचा प्रश्न आहे मित्रांनो. दिनदर्शिका. दिनदर्शिका या घटकावरचा हा प्रश्न आहे. प्रश्न वाचल्या वाचल्या आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न कोणत्या घटकावरचा आहे आणि या प्रश्नासाठी सरांनी कोणती मेहनत आपल्याला करायला लावलेली आहे, यावर कोणते उदाहरण सोडून घेतलेले आहे. 15 मार्चला सोमवार आहे, त्या महिन्यात कोणता वार 5 वेळ. या ठिकाणी दिनदर्शिका या घटकामध्ये आपण पाहिलं की 28चा वार असेल तर कोणताही वार 5 वेळा येत नाही. 29चा वार असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 तारखेचा वार असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. 31 तारखेचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मार्च महिना, म्हणजे मार्च महिना हा 31 दिवसांचा असतो. आपण म्हणतो ना 31 मार्चला बजेट सादर होतं. मग 31 मार्च आणि त्या मार्च महिन्यामध्ये आपल्याला 15 तारखेचं दिलेलं आहे पहा. 15ला सोमवार दिलेला आहे. तर 1 तारखेचा वार आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल. पहिल्यांदा त्यामधून सप्ताहाचे 7 वार कट करा. उत्तर येईल 8. 8 तारखेला सोमवार. पुन्हा सप्ताहाचे 7 वार कट केले तर उत्तर येईल 1. 1 तारखेला सोमवार. म्हणजे 1 तारखेला सोमवार, 2 तारखेला मंगळवार. बघा विद्यार्थ्यांनो, 1, 2 आणि 3 सोमवार, मंगळवार आणि बुधवार. सोमवार, मंगळवार, बुधवार या पर्यायापैकी कोणता पर्याय प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायामध्ये आलाय ते पाहूया. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि बुधवार.
या ठिकाणी बुधवार दिलाय 3 तारखेचा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. पुढचा प्रश्न आहे 41वा. एका वर्तुळाची त्रिज्या 7.2 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल? पहिल्यांदा आपल्याला माहित आहे की त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रावरून वर्तुळावर टाकलेली रेषा पर्यंत गेलेली रेषा असते, ती आहे 7/2. आणि व्यासाबद्दल आपल्याला माहित आहे की व्यासामध्ये 2 त्रिज्या बसतात, किंवा त्रिज्याला आपण 2 ने गुणलं तरी आपल्या या ठिकाणी व्यास मिळतो. तर आपण 2 ला 2 गेले, उत्तर आलं 7. 7 हा त्या वर्तुळाचा व्यास असेल. आणखी एक प्रकारे सोडवायचं झाल्यास विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खाली सोडून दाखवतो कच्च्या कामामध्ये. पहा, 7/2 अधिक 7/2 म्हणजे त्रिज्या 2 वेळेस धरली तरी त्या ठिकाणी आपल्याला व्यास मिळेल, म्हणजे 14/2 छेद एकदाच पकडावा लागतो, आणि 14ला आपण जर 2 ने भागलं 7, हे त्याचं उत्तर या ठिकाणी येईल. याच्यामध्ये वर्तुळामध्ये आपल्या वर्तुळाची त्रिज्या, व्यास या संदर्भातले सोपे सोपे प्रश्न आपण पुन्हा एकदा सराव करूया आणि त्याच्यामध्ये पैकीचे पैकी गुण मिळवण्याचा प्रयत्न करू. पुढचा 42 प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आजचा. 78,312, 78,315, 135, 78,351, 78,531 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली संख्या व उजवीकडील तिसरी संख्या असणाऱ्या संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न आहे. उतरता क्रम या ठिकाणी लावला आहे. मग होतं काय, या उदाहरणामध्ये चुका काय होतात त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा आपण या ठिकाणी उतरता क्रम लावून घ्यायचा आहे. या प्रश्नातील त्या शब्दाखाली लगेच आपण अंडरलाईन, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जे जे क्रिया करायला सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी अंडरलाईन करून घेणे, हे उत्तर न चुकण्याचे सर्वात महत्वाची पायरी आहे. उतरता क्रम लावल्यानंतर उतरत्या क्रमामध्ये आपल्याला माहित आहे की मोठी संख्या आपण अगोदर घेतो. या ठिकाणी मोठी संख्या शोधण्यासाठी आपण पाहूया 78, 78, 78, 78. सर्व ज्या संख्या आहेत त्या 78,000च्या आहेत, म्हणून आपण त्या पहिल्यांदा 78 आपण ओळखले. नंतर आपल्याला त्या मागील 3 संख्यांचीच फक्त तुलना करायची आहे. मग त्यामध्ये 78,531 ही संख्या मोठी आहे. त्यानंतर 78,351, त्यानंतर 78,312 आणि त्यानंतर 78,135 या संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आपण उतरत्या क्रमाने मांडल्या आहे. आता विचारलंय काय, त्यातील पहिली संख्या, पहिली आली 78,531 आणि उजवीकडून तिसरी संख्या. गोंधळामध्ये मुलं काय करतात, इथं या ठिकाणी त्यांनी फसवण्यासाठी हा जे उत्तर दिलं आहे हे फसवण्यासाठी दिलंय. हा जो प्रश्नांचा भाषा बदललेली आहे. उजवीकडील बटन आपण करतो 1, 2, 3 आणि हे लिहून टाकतो. अरे मित्र, ते नाही. उजवीकडून तिसरी म्हणजे उजवीकडून म्हणजे आपल्याला माहित आहे की डावीकडून म्हटल्यानंतर पुढच्या बाजूने मोजायचं असतं, या बाजूने डावीकडून मोजायचं असतं. उजवी म्हटल्यानंतर आपल्याला पाठीमागून मोजायचं असतं, लक्षात ठेवा. 1, 2, 3, 78,351 या 2 संख्या ऍक्युरेट आपण मिळवल्या आहेत. पहिल्यांदा यामध्ये आपण संख्यांचा अतिशय सुंदर प्रकारे उतरता क्रम लावून घेतला, न चुकता. उतरत्या क्रमामध्ये चुका झाल्या तरी आपलं उदाहरण चुकू शकतं, म्हणून या ठिकाणी आपण पहिल्यांदा उतरता क्रम लावून घेतला आणि उतरता क्रम लावल्यानंतर आपण त्यांनी आपल्याला विचारलंय काय, कोणत्या संख्या घ्यायची सांगितलेल्या आहेत बेरीज करण्यासाठी, ते शोधलं. त्यांनी सांगितलं होतं पहिली संख्या घ्या, आपण घेतली. उतरता क्रम लावून पहिली संख्या म्हणजे मोठी संख्या, त्यानंतर उजवीकडून तिसरी घ्या, आपण 1, 2, 3 उजवीकडून तिसरी. आता यांची आपण बेरीज करूया. 2, 8, 8. आता जर हुशार जे विद्यार्थी असतील, लक्षात घ्या, हुशार जे विद्यार्थी असतील ते काय करतील, फक्त 2 आले ना, मग पर्यायामध्ये 2 कुठं आहे एकक स्थानी, या ठिकाणी आहे, ते लगेच उत्तरावर जातील, वेळ वाचेल त्यांचा. जर आपण पर्यायात 2-3 ठिकाणी 2 असतील एकक स्थानी, पर्यायातल्या 2-3 पर्यायामध्ये एकक स्थानी 2 असतील, तर आपण पुढचे पर्याय चेक करायला हवेत. जर दिलेल्या पर्यायामध्ये उत्तरामध्ये 2 या एकाच ठिकाणी आलाय, तर आपण तो वेळ वाचवायचा आहे आणि पटकन पर्याय क्रमांक 1 करून टाकायचा. तरी आपण टॅली करूयात. 1 1 मिळवला 2, 5 मध्ये 3 किंवा 3 5 मिळवले 8, 5 3 मिळवले 8, 8 आणि 8 16, हातचा 1, 7 1 7, 7 2 14 आणि त्यात 1 मिळवला 15, म्हणजे उत्तर आलंय 1,15,000.
56,882 हे शोधूया उत्तरामध्ये, पर्यायामध्ये. तर त्यामध्ये आपला सापडलंय पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी. पहा, हा प्रश्न आपल्याला वाटतं की उत्तराचा क्रम मी सोडवलाय. पहिली संख्या घेतली, तिसरी संख्या घेतली, बेरीज केली. आता आपण पाहूयात की 78,531 यामध्ये डावीकडून तिसरी जी आहे 78,312 ही मिळून पाहूया. 3, 4, 8, 6 आणि 15. 15, 68, 43 हे पहा 15, 68, 43 हा सुद्धा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं आपला गोंधळ काय होतो मित्रांनो, आपण वाचनामध्ये घोळ होतो आणि जे मेरिटचे विद्यार्थी आहेत, जे हुशार विद्यार्थी आहेत, त्यांनी त्यांना काय होतं, की अवघड प्रश्न ते अत्यंत काळजीपूर्वक सोडवतात आणि त्या प्रश्नांचे अचूक मार्ग आहेत आणि असे जे सोपे प्रश्न आहेत, "अरे मम्मी, अरे पप्पा, मला वाटलं तिसरीच घ्यायची. सर मला वाटलं तिसरीच घ्यायची." अरे तिसरीच घ्यायची, परंतु डावीकडून न घेता ती उजवीकडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण आज हे जे प्रश्न आहेत, त्या पेपर 2 मधले 26 ते 42 या प्रश्नांची उकल या ठिकाणी आपण पाहिली आहे. अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मलाही खूप आनंद वाटला, की मी या विद्यार्थ्यांशी जे गुणवान विद्यार्थी आहेत, गुणवत्ता यादीपर्यंत पोहोचणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बोलण्याची संधी या ठिकाणी प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनातील आमचे मार्गदर्शक भास्करजी पाटील साहेब आणि आनंदजी भंडारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी शिव आमचे, यांचे मी खूप खूप आभारी आहे. तसेच तालुका प्रशासन तालुक्याचा मध्ये गुणवत्ता यादीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आणण्यासाठी ज्यांनी खूप अशी धडपड सुरू केलेली आहे, असे आमचे दोनही कराड साहेब, शिवाजीराव कराड साहेब, गट शिक्षण अधिकारी पाथर्डी आणि शिक्षण विस्तार अधिकारी तसा तसा शालेय पोषण अधीक्षक आमचे मार्गदर्शक रामनाथजी कराड साहेब यांनी पाथर्डी तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच पाथर्डी विशेष करून पाथर्डी तालुक्यातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत कसे येतील यासाठी प्रत्येक शाळेकडे प्रत्येक पाचवीच्या वर्ग शिक्षकाला असेल आणि प्रत्येक शिक्षकाला असेल, प्रत्येक वर्गाला असेल, सखोल असे मार्गदर्शन आणि फॉलोअप चालवलं आहे. त्याबद्दल त्यांनी आज ही संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी खूप खूप आभारी आहे. गणित विषयाला आउट ऑफ मार्क घेणं ही मुलांसाठी संधी आहे. कारण जास्तीत जास्त सराव तुम्ही ज्यावेळी करताल त्याच वेळी या ठिकाणी त्या गणिता विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. कारण गणित विषय असा आहे, सरावाचा विषय आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर 100 गुण गणितामध्ये मिळवले विद्यार्थ्यांनो, 100 गुण गणितामध्ये जर मिळवले, तर तुम्हाला जिल्हा गुणवत्ता यादी गाठणे खूप सोपे जाईल. त्यामुळे आपणा सर्वांना येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण आपल्या गावाचं, आपल्या शिक्षकांचं, आपल्या आई-वडिलांचं आणि आपल्या परिसराचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या अधिकाऱ्यांचं सर्वांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी थोडासा 22 तारखेला आपली परीक्षा आहे. म्हणजे आज तारीख आहे 26, 2 महिन्यापेक्षा कमी कालावधी आपल्याकडे राहिलेला आहे. तर त्या परीक्षेला आपण सामोरे जाताना आजपासून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. दररोज कमीत कमी सराव पेपर क्रमांक 1 ची 1 प्रश्नपत्रिका आणि पेपर क्रमांक 2 ची 1 प्रश्नपत्रिका अशा 2 प्रश्नपत्रिका सोडवून त्याच्या प्रत्येक प्रश्नांची उकल आपल्या शिक्षकांकडून करून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण सर्वच विद्यार्थी आणि पालक या ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्व तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन आपले आभारी आहे. आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांच्याकडून जास्तीत जास्त सराव करून घ्या आणि जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त मुले कशी गुणवत्ता देतील यासाठी आपण सर्वजण झटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.